करत असताना धावसंख्या झाली मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमची बिनबाद 38. सर्वाधिक मोठं योगदान आहे ते प्रतीक पाटीलचं. 10 चेंडू 37 वरती तो खेळतो, त्यामध्ये 3 चौकार 4 षटकार त्याने मारलेत. शॉट थर्डमॅनला भूपेंद्रने इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतला, तो देखील प्रतीक पाटीलचा. आता मी सोडणार नाही हे सांगून देत असताना आपल्या गोलंदाजाला कॅप्टनला झेल इथे पकडलाय भूपेंद्रने. खेळ समाप्त होतोय तो प्रतीक पाटीलचा. 4 षटकार 3 चौकार 37 धावसंख्येची लाजवाब इनिंग 64 धावांचा पाठला करत असताना साकारली ती मात्र प्रतीक पाटीलने. झेल घेतला भूपेंद्र पाटीलने, बाद केलं आदित्य घरतने. कमालीची ही इनिंग होती प्रतीक पाटीलची. बॅटिंग तुम्हाला आवडली असेल प्रतीक पाटीलची तर एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रतीकसाठी. थँक्यू पंकज घरत. हे नाव सातत्यानं चर्चेत आहे आयोजकांमध्ये देखील. 11 चेंडू 26 करायचे. बाउन्सर मारायचा होता स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक कदाचित 2 विकेट जाण्याचे चान्सेस आहेत. विकेट घेतले आदित्य घरतने. दाखवून देतोय हम भी किसी से कम नाहीये. तुमचं आक्रमण झालं फलंदाजीतलं, गोलंदाजीतला पलटवार करण्यासाठी आदित्य घरत इथे मात्र तयार झालाय. 2 विकेट आलेत मागच्या 2 चेंडूंमध्ये. केल्यानंतर मॅच मध्ये हळूहळू शिरकाव करत असताना नवीन सेवा संघ हेच तो वाट पाहत होता गुड्डू देखील की कधी एकदा प्रतीक बाद होतोय आम्ही मॅच मध्ये येऊ, आणि आदित्यने ती विकेट घेतले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोमेंटम कोणी कट केला असेल तर तो आहे योगेश घरत. 9 चेंडू समाप्त झाल्यानंतर शेवटचे 3 चेंडू होते सेकंड ओव्हरचे, तिथे फक्त एकच धाव आली. 64 धावांचा पाठलाग करत असताना तो रन रेट त्या धावा कंटिन्युअस ठेवणं, ते सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. आदित्य घरत 3रा चेंडू इथे टाकतो निर्धाव. 2 विकेट त्यामध्ये त्याने घेतल्यात. वेगवान चेंडू होता हा फलंदाज अक्षय घरतच्या विरोधात. 9 चेंडू कुणाल घरत आहे. 9 चेंडू धावा करायचे त्या 26. मागचे 6 चेंडू 2 विकेट आणि फक्त एकच धाव आले मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमसाठी. आक्रमण करावंच लागेल. प्रतीकची फलंदाजी आठवावी लागेल ती कुणाल घरतला. अपील जोरदार आणि ते फलंदाज बाद कुणाल घरत. आणखी एक धक्का मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 38 धावा होत्या. पहिल्याच ओव्हरमध्ये अनुज घरतच्या विरोधात 3 षटकार 2 चौकार खेचले ते प्रतीक पाटीलने. 11 चेंडू 37 धावा त्याने मात्र कमावल्या. आता 8 चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे त्या मात्र तब्बल 26. आदित्य घरत 4 चेंडूंमध्ये 3 विकेट 1 डॉट बॉल त्याने टाकला. एकही धाव दिलेली नाहीये. पुन्हा एकदा लेंथ बॉल हिट द डेक बॉलर. हे सध्या चित्र आपण मैदानावरती पाहतोय. खेळपट्टीला हिट करतोय. वेगानं गोलंदाजी चालू आहे आदित्य घरतची. निलेश गोवर्धन पाटील साहेब, निलेशजी घरत साहेब यांच्या वतीनं निर्धाव षटक टाकलं आदित्य घरतने, तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. काय षटक हे टाकले आदित्यने. भरधाव वेगाने विध्वंसक रूप साकार केलं होतं ते प्रतीक पाटीलने. त्याची विकेट घेतली आणि त्यानंतर एकही धाव अद्याप दिलेली नाहीये. मिस केलं बॅटरला. निर्धाव षटक. एका बाजूला प्रतीक पाटीलचं विध्वंस रूप आपण पाहिलं, त्याच विध्वंसक रूपाला बाद करत प्रतीकला बाद केलं आणि आदित्य घरतने 3 विकेट घेत निर्धाव षटक टाकलंय या मॅच मध्ये.